इंडियन पब्लिक स्कूलमध्ये AWIM राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन. इंडियन पब्लिक स्कूल कंदलगाव येथे AWIMI म्हणजेच वैज्ञानिक बांधणी प्रकल्प या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा ऑर्किड इंजिनियर कॉलेज SAE इंडिया व महिंद्रा कंपनी यांच्यातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेचे राष्ट्रीय स्तरावर आयोजनाचे प्रतिनिधित्व इंडियन पब्लिक स्कूल कंदलगाव येथे करण्यात आले. या स्पर्धेमध्ये सोलापूर शहरातील विविध नामांकित शाळांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचे उद्घाटन डॉक्टर मल्लिकार्जुन जोकारे तसेच प्राध्यापक बसवराज बिराजदार, प्राध्यापक दीपक भोगे, अक्षर मल्टीपर्पजचे संस्था अध्यक्ष बिराप्पा शेजाळ, सचिवा अपर्णा शेजाळ, उपाध्यक्ष आकांक्षा शेजाळ वाघ यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी स्पर्धकांनी जे टॉय स्कीमर या 2 वैज्ञानिक प्रकल्प बांधणी स्पर्धेची सुरुवात केली. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेनुसार अगदी उत्कृष्ट पद्धतीने प्रकल्प बांधणी करून विविध उपकरणे तयार केली. या स्पर्धेमध्ये सिद्धेश्वर मॉन्टेसरी स्कूल विजेता ठरली. तसेच स्कीमर या प्रकल्प बांधणीमध्ये इंडियन पब्लिक स्कूलने घवघवीत यश मिळवले. यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे: सत्यजित बिराजदार, सुमित बिराजदार, ओमकार राजमाने, आत्तार आमोरोजिया. त्याचबरोबर जेट टॉय या प्रकल्प बांधणीत शेळके ओम, डोलणारे यशराज, शेख मुजीम रजा, मल्हार सोहम यांनी यश मिळवले. उपकरणाचे परीक्षक म्हणून मयूर बसुतकर, मल्लिकार्जुन आवटे, शशिकांत क्षीरसागर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या बक्षीस समारंभ प्रसंगी डॉक्टर संदीपान नरोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचबरोबर संस्थेचे संस्थाध्यक्ष प्राध्यापक बिराप्पा शेजाळ सर, सचिवा अपर्णा शेजाळ, उपाध्यक्ष आकांक्षा शेजाळ वाघ, उमेश रुपनर, शाळेच्या प्रिन्सिपल मोनिका सुरवशे, अनुराधा पिशे, त्याचबरोबर प्रोफेसर दीपक भोगे व प्रोफेसर बसवराज बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस समारंभाचा सोहळा उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला. वनिता केदार, प्रियंका पांढरे, झिनत शेख यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी कदम यांनी केले. तसेच ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. नमस्कार, मी प्राध्यापक दीपक भोगे, ऑर्किड इंजिनिअरिंग कॉलेज. आजच्या ह्या उपक्रमाचा मेन कोऑर्डिनेटर आहे. ह्या उपक्रमाचा उद्देश हा विद्यार्थ्यांना लहान वयातच 5वी-6वीतच इंजिनिअरिंग, सायन्स, टेक्नॉलॉजी ह्याच्याबद्दल अवेअरनेस यावा, ह्याच्यासाठी सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स इंडिया यांनी ह्या उपक्रमाची सुरुवात केली. आम्ही 2014 पासून ऑर्किड इंजिनिअरिंग कॉलेजच्या माध्यमातून सोलापूर शहरासाठी आणि जिल्ह्यासाठी हा उपक्रम राबवत आहोत. ह्या उपक्रमामध्ये आज जवळपास 18 वेगवेगळ्या स्कूल्स याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. हा उपक्रम 5वी आणि 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी अरेंज केलेला आहे, ज्याचं नाव आहे ए वर्ल्ड इन मोशन. 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कीमर जे आता आमचे विद्यार्थी ते बनवत आहेत तो उपक्रम आहे. त्याच्यानंतर जेट टॉय हा 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी उपक्रम आहे. ह्या उपक्रमाचा उद्देश आहे विद्यार्थ्यांना थेअरीसोबतच प्रॅक्टिकल लर्निंग कसं करता येईल त्याचं ह्याच्यामधून विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्त होत आहे. हा उपक्रम 3 टप्प्यामध्ये घेतला जातो. पहिल्या टप्प्यामध्ये सगळ्या टीचर्स आणि व्हॉलेंटियर्सला आपण ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो. दुसऱ्या टप्प्यामध्ये स्कूल लेवलमध्ये ही ॲक्टिव्हिटी कंडक्ट केली जाते. ज्याचे जे किड्स आहेत ते महिंद्रा अँड महिंद्रा आणि सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स इंडिया हे आम्हाला प्रोव्हाइड करतात आणि किंवा स्पॉन्सर करतात. त्याच्यानंतर तिसरी ॲक्टिव्हिटी आहे सिटी लेवल कॉम्पिटिशन्स घेतो आणि ह्याच्यातला जो विनर आहे तो रिजनल लेवल कॉम्पिटिशनसाठी पात्र होतो आणि त्याला आपण पुणे इथे पाठवतो रिजनल ऑलिम्पिकसाठी. हा कार्यक्रम आज आपण इंडियन पब्लिक स्कूल कंदलगाव येथे ऑर्गनाईज केलेला आहे. याचा मेन उद्देश आपल्या खेडेगावातल्या विद्यार्थ्यांनाही अशा कॉम्पिटिशनचं ज्ञान प्राप्त व्हावं किंवा अवेअरनेस यावा याच्यासाठी आम्ही हा उपक्रम आपल्या इंडियन पब्लिक स्कूल कंदलगाव येथे अरेंज केलेला आहे. अगोदर ही इंडियन पब्लिक स्कूल कंदलगाव ह्या स्कूलने आणि मॅनेजमेंटने अशा ॲक्टिव्हिटीसाठी कायम सहकार्य केलेलं आहे आणि त्याचा फायदा आपल्या खेडेगावातील विद्यार्थ्यांना होईल. आज आपण पाहतो ह्या टीममध्ये जवळपास जिल्हा परिषद स्कूलचे काही टीम्स अवेलेबल आहेत.
काही इंग्लिश मिडियमचे आहेत, काही खेडेगावातले आहेत. तर ह्याच्यातून सर्व विद्यार्थ्यांना ह्याचा फायदा होईल.